आज बहु सुकृताचा भाग्य उदयाचा ठसा बहुत जन्माचं सुकृत आज फळाला आलं म्हणून सद्गुरु बाळूमामाच्या चरणारविंदी म्हणून संतांच्या चरणारविंदी सेवा करण्याचं सद्भाग्य आणि संतांच्या चरणार सेवा करता करता मग संतांचंच वर्णन करावं या करता घेतलेला अभंग सद्गुरु बाळूमामांचं सुंदर असं स्वरूप आपण या ठिकाणी आणलंय आणि आणायला पाहिजे महाराज, आणायला पाहिजे. कीर्तन थोडस बाजूला ठेवते मी, आणायला पाहिजे का नाही आणावं? आपल्या समाजाचा, आपल्या जातीचा, आपल्या पातीचा, आता जातीपातीवर बोलणं योग्य नाही पण सगळे आपलेच आहे, काय अडचण बोलायला. आपल्या व्यक्तीचा स्वाभिमान आपण जागृत ठेवावा. आपल्या माणसाला मोठं करण्यामध्ये आपलं स्वरूप असावं, आपल्या माणसाला मोठं करण्यामध्ये आपला सहभाग असावा. पण आपल्या या महाराष्ट्राची खोड अशी महाराज, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत याला किंमतच कळत नाही. जोपर्यंत माणूस आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपण त्याला मोठंच करत नाही. माणूस निघून गेल्याच्या नंतर मग म्हणतो अरे आत्ता होता, अरे गेला राजा होता पण गेला. आपल्या माणसाला बाळूमामा म्हणजे काय सामान्य व्यक्ती महत्व आहे का? बाळूमामा म्हणजे काय सामान्य संत आहे का? ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराजांच्या तोली मोलीचे 52 संतांमध्ये जसे नाथ महाराज 52 संतांचे राजा आहेत, त्या 51 संतांमध्ये सद्गुरु बाळूमामाची नोंद आहे. सामान्य संत नाही, ज्ञानोबराय ते श्रेष्ठ ब्राह्मण कुळातले आहेत. एखाद्या ब्राह्मणाच्या पोरानं पंडित्य होणं साहजिक आहे काय? एखाद्या ब्राह्मणाच्या पोराने पांडित्य करणं साहजिक आहे. एखाद्या घरात चालू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन त्या परंपरेला जोपासणं, तुकोबराय गाथा लिहितात, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहितात, हा विषय सामान्य नाही, हा सुद्धा विशेषच आहे. नाथ महाराज एका ब्राह्मण कुळामध्ये पांडित्य होणं हे सुद्धा विशेषच आहे. सगळे संत विशेषच आहे. पण एका सामान्य कुळामध्ये जन्माला आलेला सामान्य व्यक्ती त्या कुळाकडे, त्या समाजाकडे आजही समाजाचा दृष्टिकोन येडा धनगर म्हणून पाहिला जातो. अरे